नमस्कार मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन आणि माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही दिवसाची सुरुवात केली एका फार्मला व्हिजिट करून. ओमचं एका फार्मला कन्सल्ट व्हिजिट होतं. सो तिथं त्यांनी प्रॉपर त्यांना गाईडन्स केलेला आहे. फार्मबद्दल काय कसं ते सगळं आवरून आम्ही निघालेलो आहे संगमनेरच्या दिशेने. आमच्या एका मित्राच्या शॉपचं ओपनिंग होतं. सो तिकडं चाललो होतो. जाता-जाता गुंजावाडी, घुलेवाडी रोडला आपलं गुंजा एंटरप्राइजेस होतं. सो तिला थोडा ओव्हरलूक दिला आणि ते करून परत येणारच होतो. सो आम्ही आता पुढे गेलो. कार्यक्रम वगैरे झाला. तिथं काही क्लिप्स आपण शूट नव्हती केली. सो सगळं आवरून निघालो होतो परत शॉपकडे. आता जस्ट नाव आपण शॉपमध्ये जाणार आहे. शॉपमध्ये आल्यावर आपण 2-3 बिलं बघितले. सो आपल्याला थोडे ते बिलं टॅली करायचे होते. नंतर प्रॉपर त्याचं सगळं करून अजून 2-3 बिलं बनवायचे होते. टोटल आपल्याला स्टॉक मेंटेन वगैरे सगळं करून आणि ओमदादांचं पण थोडं काम चालू होतं. सो त्यांचं काम पण झालेलं आहे. ते करून आपल्याला निघायचं होतं साय मोटरच्या दिशेने. कारण की आपल्या ओराच्या एसीचा झालेला आहे थोडासा इश्यू. आता तो इश्यू असा झालाय का तुम्ही बघूच शकता का उंदीर मामांनी केलाय थोडासा कार्यक्रम. ते होणं स्वाभाविक आहे कारण की आपले गणपती बाप्पा येतायत. त्याच्यामुळं ते करणं तर स्वाभाविक आहे. आता त्यांनी जो पराक्रम केलाय तो गेलाय आपल्या कॉम्प्रेसरपर्यंत. आता कॉम्प्रेसरपर्यंत कसा गेलाय हे आता त्यांना ना आपल्यालाच माहिती. कारण की आता थोडं-थोडं तुम्हाला मी पुढं नेक्स्ट ब्लॉगपर्यंत मी सांगेल तुम्हाला का पराक्रम काय झालेला आहे. तर कॉम्प्रेसरचं काय झालंय, कसं झालं हे तुम्हाला हळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. सो